मावळमध्ये गोळीबार झाला, तुम्ही काही वक्तव्य केली किंवा तुमच्या भूमिकेविषयी संशय घेतला गेला आणि त्याचा फटका हा खडकवासलाच्या निवडणुकीत तुम्हाला बसला असंही बोललं जातं, किंवा विरोधकांनी अशी काही एकजूट बांधली, मग तिथं महायुती पण झाली शिवशक्ती भीमशक्तीची, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला आणि राष्ट्रवादीला ती जागा आपली आपली म्हणता म्हणता गमवावी लागली. राष्ट्रवादीची ती जागा आपली होती असं आपल्याला कोणी सांगितलं? आपल्या माहितीकरता 2009 मध्ये ती जागा मनसेचे उमेदवार रमेश वांजळेंनी आमच्या उमेदवाराचा 22,000 मतांनी पराभव करून जिंकलेली होती. भाजप शिवसेनेचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी फेकला गेलेला होता. विरोधकांना कुठलाही विकासाचा मुद्दा ज्यावेळेस हातात राहत नाही त्यावेळेस कुठलीही घटना घडली की कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचा असा त्यांचा प्रयत्न असतो. मावळमध्ये जो गोळीबार झाला त्याचा माझा सुतराम संबंध नाही, परंतु विरोधकांनी जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार करून लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. वास्तविक आता त्याच्या संदर्भातली चौकशी चालू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कुणाचे फोन त्यावेळेस कुणाला गेले, कुणी तिथं माणसं आणली, कुठल्या माणसांनी त्याच्यामध्ये दगडं काठ्या घालून आणलेले होते, एक्सप्रेस हायवेज का बंद केला गेला, आंदोलन दुसरीकडे का झालं नाही, ह्या संदर्भातल्या सगळ्या बाबी, पोलिसांनी गोळीबार केलेला योग्य का अयोग्य, त्या संदर्भात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांना निलंबित करण्याचं काम देखील केलं. एसपींची पण बदली करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि शेतकऱ्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय होताच कामा नये ह्या मताची आम्ही कालही होतो, आजही आहे, उद्याही राहणार आहोत. मी राज्यातल्या जनतेला स्पष्टपणे सांगतो की खडकवासल्याचा झालेला पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे. मी आत्मपरीक्षण करून जिथं आमच्या त्रुटी राहिल्या, जिथं आमच्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता आणि निवडणुका जिंकण्याच्या करता आम्ही लोकांच्या समोर जाणार. खडकवासल्याच्या निवडणुकीचा धडा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल किंवा महापालिकांच्या निवडणुका असेल, काँग्रेस बरोबर आघाडी करण्याविषयी विधिमंडळ पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते म्हणून तुमचं काय मत आहे? माझं त्याबद्दल असं स्पष्ट मत आहे, जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाचा फायदा होत असेल तर पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला ते न परवडणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, वरिष्ठांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात आणि जिथं एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या तरी भाजप शिवसेनेला फायदा न होता या दोन पक्षांच्या उमेदवारांच्या पैकी कोणी निवडून येईल अशा ठिकाणी एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवाव्या. दादा, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं जे खातं आहे नगरविकास खातं, त्या खात्याकडे अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे विशेषतः मुंबईतले आहेत त्यांच्याकडे आहेत, मग MMRDA सुद्धा त्यांच्याकडे आहे, MSRDC जे तुमच्याकडे आहे त्यावरती बऱ्याच वेळा कुरघोडी करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांकडनं होतो आहे. तुम्ही सुद्धा अनेक वेळा आपली मतं जाहीरपणे मांडलेली आहेत. जी मुंबईतली रखडलेली प्रोजेक्ट्स आहेत त्याविषयी तुमचं मत काय? मला एवढंच वाटतं, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून कामाची संधी ज्यावेळेस आमच्या वरिष्ठांनी, आमच्या पक्षाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या आमदार महोदयांनी आम्हा लोकांना दिलेली आहे, त्यावेळेस हे विकासाचे प्रश्न, मग वाहतुकीची कोंडी असेल किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फ्लायओव्हर असतील किंवा रोड्स असतील किंवा सीलिंग असतील, ह्या ज्या काही बाबी आहेत किंवा झोपडपट्टी विरहित शहर करण्याच्या संदर्भातले धोरण असेल, ह्या सगळ्या बाबी ह्या तातडीनं निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले पाहिजेत असं मला वाटतं. माझा एवढाच प्रयत्न आहे, हे आघाडीच्या सरकारमध्ये ज्यावेळेस आमचे राज्याचे मुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या समोर कुठले विषय आणतील त्यावेळेस त्या विषयाला विलंब लावून न देता साधक बाधक चर्चा झाली पाहिजे. अनेकांचे त्याच्यामधल्या सूचना आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे, परंतु हे सगळं ऐकल्यानंतर त्याचे विषय लवकर मंजूर करून त्याची पुढची कार्यवाही देखील गतीनं झाली पाहिजे असं मला वाटतं. आपण आता विजेच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही आत्ताच सगळी उजळणी केलेली आहे. सध्या जी परिस्थिती आहे, विजेचं संकट राज्यावर ओढवलेलं आहे, मग ते कोळशाच्या आयातीमुळे असेल किंवा आंध्र प्रदेशमध्ये जो काही तेलंगणाचा प्रश्न उद्भवला त्यामुळे असेल, ओरिसाचा हे असेल, कोळशाचा प्रश्न असेल,
आता तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जी डेडलाईन आखून ठेवलेली आहे 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंग डिसेंबर 2012 डिसेंबर 2012 नुसतं 2012 नाही, म्हणजे अख्खं डिसेंबर वर्ष आमचा तशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे. आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एनटीपीसीचे जे काही प्रोजेक्ट आहेत जे देश पातळीवर उभे केले जातात त्याच्यातली पण काही वीज आम्ही बुक केलेली आहे. आपले स्वतःचे राज्य सरकारच्या महाजनकोचे जेवढे प्रोजेक्ट आहेत ते पण लवकर गतीनं होण्याच्या करता आमच्या सातत्याने आढावा बैठका चालू असतात. त्याही संदर्भामध्ये आमचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. परंतु त्याचबरोबर प्रायव्हेटमधल्या पण प्रोजेक्टला कशा पद्धतीनं सगळ्या प्रकारची मदत आपल्या राज्यामध्ये मिळू शकेल हाही प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करतो. आणि ह्या तिन्ही चारी बाबतीतले प्रोजेक्ट हे गतीनं पूर्णत्वाला नेऊन ह्या राज्याला विजेच्या बाबतीमध्ये डिसेंबर 2012 पर्यंत स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. सर, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र राज्य डिसेंबर 2012 पर्यंत लोडशेडिंग मुक्त होईल असा दावा अजित पवार यांनी पुन्हा एकदा केलाय.